सिटी बघू शकता आपले हैदराबाद एकदम कडक आणि स्टँडर्ड मस्त आपले आहे बघू शकता. आणि अनलिमिटेड रोट्या खाऊ शकते. अनलिमिटेड बघा रोटी पण आहे आणि सुका चिकन पण आहे. मित्रांनो आम्ही आता गाडी चेक करतो थोडंसं मागे येऊन. बघू शकते गणपती बाप्पा. तर आपला गणपती बाप्पा जरा डॅमेज झालेत. शपथ रॉंग झालं आपलं गाडी. ठीक आहे बघा जॉईंट तुटले आपले गणपती बाप्पाचे. तरी ते जरा बेकार. नमस्कार मित्रांनो, आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा 3 स्टार माय यूट्यूब चॅनल. तर भावानो आज आपण चालू आहे नवीन प्रवास म्हणजे आपण चालू हैदराबाद हैदराबाद चालू मित्रांनो. आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती मोठ्या मूर्त्या यावेळी. आणि यावेळी या आजच्या ट्रिपमध्ये मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही घेऊन चालवली आहे हैदराबादला. आणि आजचा प्रवास करू आपण हैदराबादचा. तर आपण इथून चालू केला आज हैदराबाद कात्रजवरून चालू केला ब्लॉग आपलं. म्हणजे आपण रोज ते रस्ता बघणार मजा नाही म्हणून त्याला आपण प्लॅन केलं की आज आपण कात्रजवरून रस्ता आपण पुढचा रस्ता पाहूया. सोलापूर हायवे आपण जाणार आहेत आता. तर आपल्याला अजून आम्हाला 10 तास आपल्याला दाखवलं इथून पोहोचायला. तर मित्रांनो निघणार आहेत आम्ही लवकरात लवकर. चला मजा करू आजच्या ब्लॉगमध्ये. आणि एक गोष्ट आनंदाची अशी आहे की थँक्यू धन्यवाद तुम्हाला आणि नमस्कार मित्रांनो. थँक्यू की तुमच्यामुळं आज आपला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. 1K आपला कंप्लीट झालेला मित्रांनो. तर असंच मला सपोर्ट करा. अशीच मस्ती आणि मजा पाहिजे आपल्याला मित्रांनो. तर थँक्यू मित्रांनो. थँक्यू 1K सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल. तर थोडंसं आणखी सपोर्ट करा मित्रांनो. थोडा वॉच टाईम आपलं पूर्ण होऊ द्या. थोडंसं माझं टेन्शन पण मुक्त होऊन जाईल मित्रांनो. तर अजून आपण असंच मजा मस्ती करू आणि असंच आपल्यासाठी ब्लॉग घेऊन येऊ. नवीन प्रवास करू आपण. तर आजचा प्रवास म्हणजे आपण बघणार आहे हैदराबाद. तर आपल्याला बिर्याणी खायची हैदराबादची. गेल्या वेळी मी आलो होतो तर मला बिर्याणी खायला मिळाली नाही. यावेळी बघूया मिळतो की नाही मिळतो. आता आपल्याला पोहोचला तर सकाळ होणारच आहे मित्रांनो. बघूया थोडासा प्रवास करून. तर आता बघा आपल्या कात्रजमध्ये थोडीशी ट्रॉफिक लागलेली आहे. आणि ट्रॅफिक बोलायला तर हे सिग्नलची ट्रॅफिक आहे मित्रांनो. तर चला राहू द्या हरकत नाही. आपल्याला ट्रॅफिक असतं सिग्नल असतं मित्रांनो. तर चला जाऊ प्रवास करूया हैदराबाद. निघणं म्हणजे खाऊ नये मित्रांनो. कारण की आपल्याला खूपच ट्रॅफिक आहे. संध्याकाळची टायमाला ट्रॅफिक होणार तुम्हाला देखील माहिती आहे. आता वाजलेत आपल्याला 6 वाजले. कारण की 6 वाजता सर्व ऑफिस टाईम सुटतो आहे. तर सुट्टीचं आपल्याला ॲक्च्युली ट्रॅफिक लागलेलं आहे. तर आपल्याला आता इथून टोटल किलोमीटर पोहोचायचं. आपल्याला 560 किलोमीटर इथून जायचं आहे कात्रजवरून हैदराबाद. आणि त्यासाठी आपल्याला 10.5 तास आपल्याला अंतर कापायचं आहे. तर आज पूर्ण रात्र आमची जाणार गाडी चालून. तर जाऊ द्या आपण जाऊया काय टेन्शन नाही. आपण पहिला पोहोचून घेऊया आणि मोठे गणपती बाप्पाला आपण उतरूया. तर बिग गणेश मूर्ती ट्रान्सपोर्ट हैदराबाद. तर चलो चलते हैदराबाद मित्रांनो. आणि भेटूया पुढं. चालूच राहूया मजा मस्ती करीत राहूया. आणि तुम्ही असंच सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू भावानो. लव यू. तर मित्रांनो चला ट्रॅफिकचं आपण पार करूया. ट्रॅफिकमध्ये येतो कंटाळा आम्हाला. तर बघू पार करू. सुंदर सिटी बघू शकता मित्रांनो. कडकमध्ये कडक सुंदर सिटी. वाव. इथं येतो राहायला मित्रांनो. घ्या टेन्शन नका. चला चालले आपला प्रवास चालू आहे. जाऊया बाहेर पडूया. आता बाहेर पडलो मित्रांनो. बघू शकता पूर्ण ट्रॅफिक सोडली आम्ही पुण्यातली. आणि आता हडपसरवरून एस की राईट मारलाय ब्रिजच्या खालून. कारण की फुल ट्रॅफिक होती मित्रांनो म्हणून दाखवता आला नाही मला. तर आता आम्ही लागलो सोलापूर हायवेला उर्ली कांचन रोड. तर चला बाहेर पडलो आणि निघूया आता पटापटाने पळूया. तर इथून आम्हाला अजून अंतर आहे. इथून 9 तासाचं अंतर आहे अजून आम्हाला. तर 9 तास आम्हाला आता रात्रीच्या रात्री काढणं आहे. आणि आम्हाला लागलेलं आहे भूक. जोराची भूक लागली आहे मित्रांनो. काहीतरी खायची वाटतो. कारण की जामच भूक लागली. तर चला बघू काहीतरी खायचा विचार करतो मित्रांनो. आणि खायचा विचार पण दुकानं भरपूर भेटतात. परंतु काय करणार गाडी लावायलाच जागा नाही. चला बाहेर पडूया पहिला. आता ट्रॅफिकच्या पूर्ण बाहेर आलो आम्ही. आता याच्या पुढे आम्हाला ट्रॅफिक वाटत नाही असेल. कारण की हा मेन रोड लागला आपला सोलापूर हायवे. उर्ली कांचन रोड पंढरपूर सोलापूर हायवे लागला मित्रांनो. चला पुढे जाऊन काहीतरी खायचा प्लॅन करूया. लोणी आली. लोणी कालभोर सिटी. थोडीशी हलकीशी ट्रॅफिक सिग्नलची आम्हाला लागलेली आहे लोणीमध्ये. लोणी आलेली मित्रांनो. लोणी चला काढा इथून पटापट. आम्हाला जाऊ दे खटाखट. बघून जामच भूक लागत चालेल आम्हाला. आणि खरंच भूकच लागली आम्हाला. खूप भूक लागलेली आहे. काहीच ही ट्रॅफिक काय संपत नाही. आम्हाला बाहेर काय पाडून देत नाही. आम्हाला आमची गाडी लावून देत नाही साईडला. म्हणजे आम्हाला खायला जमला असतो मित्रांनो. खतरनाक काम आहे इकडे. जाम भूक लागली. दादा बसलाय गाडीवर. जाऊ दे त्याला काय टेन्शन नाही. तो चालवते मस्त. इकडे हॉटेल बघून दमलोय. एकदम मस्त सिटी आहे लोणी सिटी. लोणेरी मस्त बघू शकता मित्रांनो. लोणी सिटी. चला आम्ही लोणी सिटीतून बाहेर पडतो कसं तरी करून. आणि एकदाची बाहेरच पडायचं आम्हाला. कारण कंटाळा आला आहे ट्रॅफिकचा. संध्याकाळी तिकडे ट्रॅफिक भरपूर असतं. तर आता तरी ट्रॅफिक नाही लागली. बरं वाटलं जरा बाहेर आलो.
तर जरा बाहेर आणि काहीतरी खायचा प्लॅन करू. पहिलं खायचा प्लॅन करू मित्रांनो. खाऊया काय. आम्ही आता उर्ली कांचनला आलो मित्रांनो. पाहू शकता ही सिटी उर्ली कांचनची. तरी देखील आम्हाला काय जेवायला आणि काही खायला काय भेटलंच नाही आम्हाला. तरी असं काही वेळ आली आहे काही समजत नाही मित्रांनो. आता तरी बघायला लागेल उर्ली कांचन सिटी मित्रांनो. उर्ली कांचन नाईट प्रवास आहे. नाईट प्रवासात तुम्हाला एवढं क्लिअर वाटणार नाही, बघायला मजा येणार नाही असं वाटते मला अंदाज. तरी देखील थोडासा आपण प्रयत्न करूया मित्रांनो तुम्हाला सिटी दाखवण्याचं व रस्ता दाखवण्याचं. तर बघूया आता उर्ली कांचन सिटी आलेली आहे. काय मिळतोय का बघूया. खायचा विचार करतोय गाईस. उर्ली कांचन सिटी मित्रांनो म्हणजे आपला उर्ली कांचन पंढरपूर रोड एकदम सुंदर बघू शकताय. छान रोड आहे बघा. असे रस्ते असतात तर एकदम मजा येते आम्हाला गाडी चालवायला. पाटसचा टोल नाका आला मित्रांनो. पाटस टोल पहिला. आता 2 टोल गेले आमचे बंद होते. बंद पडलेले टोल नाके होते आणि हा आता आपला चालू टोल. बघूया मित्रांनो तर टोल पास करूया आपण. अजून जेवण का आमचं झालं नाही मित्रांनो. जेवणाला आम्हाला काय नाही आम्हाला आवडतं हॉटेल भेटलंच नाही. थोडंसं पुढे जाऊन बघूया पाहूया. चांगला भेटत चांगला खाऊया. पैसे गेले तर चालते मित्रांनो. खायचं तर चांगलाच. पिठला भाकरी खावायची इच्छा नाही वाटतं. तर टोल नाका पास करूया. छान टोल आहे मस्त आहे. पण काय पैसा आपला जातोय. जाऊ द्या त्यांचं त्यांना कमवू द्या आपलं जाऊ द्या. चला आपण पण कमवू भाड्यामध्ये. चला उघडा महाराज उघडा. ओके थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय टोल नाका बाय बाय. मित्रांनो आम्ही शोधला हॉटेल आणि आता मी तर जेवणार. बबीदा ढाबा पंजाबी आहे. तर चला मित्रांनो काहीतरी जेवूया खाऊया मित्रांनो. आपल्या कामशेतला पण हॉटेल यांचाच आहे बबीदा ढाबाचा. हाच एकच मालक आहे. आता त्याच्याशीच बोलणं केलं आम्ही. हेच एकच मालक आहे. बघू शकता आपला ओळखीचा ढाबा भेटला आणि आवडतं मित्रांनो. या खायला मित्रांनो. चला पहिला खाऊ घाचा गज आणि माचा मच मित्रांनो. फायनली आम्ही गाडी लावली मित्रांनो आपली पार्किंगला गाईज. तर उतरलो आम्ही आणि दमलो आणि खरंच कंटाळलो. असं काही नाही पण मस्त रस्ता आज आम्हाला मस्त रस्ता चांगला भेटला मित्रांनो. एकदम मस्त मजाने ड्रायव्हिंग करायला आनंद वाटला. आता आपल्याला इथून 170 किलोमीटरवर आपल्याला सोलापूरला लागेल. तिथपर्यंत लागेल तर लागू द्या. जायचं जाऊ द्या. आम्ही पार्टीवाल्याला फोन केलं होतं हैदराबादमध्ये की बाबा दादा आम्ही काय करू. सकाळी एंट्री भेटला की ते म्हटलं की आपला उद्या सकाळी तिथे 8ला नो एंट्री चालू होईल. 12ला एंट्री चालू होते. तरी देखील ती एंट्री सिटीमधून कसं ते नक्की नाहीच कन्फर्म नाहीच म्हणून ते म्हटलं की तुम्ही आरामात या रेस्ट करून घ्या. बघूया पुढं आपल्याला ओळखीचा ढाबा तर मिळाला आहे. पंजाबी ढाबा बबीदा पंजाबी ढाबा की आपल्याकडं कामशेतला आहे त्यांचा एक हॉटेल आणि ते आपलं पोरं सर्व तिथे जाऊन जेवतात. आणि हा आपला पण इथेच भेटला जेवायला मित्रांनो. मस्त टेन्शन नाही. तर म्हणजे आपला ओळखीचा ढाबा आहे म्हणजे जेवण इकडे चांगलं असं म्हणजे गाडी आपली बघा. आणि आपला ढाबा बघू शकता मित्रांनो. बबीदा पंजाबी ढाबा आणि बार जाऊ दे तिकडं. परंतु ढाबावाल्यांचं आपलं सर्व ट्रकवाल्यांचं जेवण आपल्या बघा सर्व ट्रक लागले असतात तुम्हाला इथे. आणि तिकडे देखील ट्रकच असतात. टेम्पो ट्रक म्हणजे आपण आपलं विश्वासू जेवण इथे मिळतो आणि स्वस्त आणि जरा चांगल्या रेटमध्ये असतं मित्रांनो. तर चला बरं जेवून घेऊया. बाकी खरंच जामच भूक लागले मित्रांनो आम्हाला. तर आम्ही आता जेवतो मित्रांनो. मजा करून घेऊ आणि मजा मस्ती पाहिजे. टेन्शन नकोच. एन्जॉय करू. पण मित्रांनो उद्या आपण हैदराबादला जाऊन काहीतरी बिर्याणीचा बंदोबस्त करू. बघूया हैदराबादची बिर्याणी यावेळी तरी खाणार मी असं मला वाटतं. पण नशीब भेटेल तर चांगलं आहे. नाही तर मग काय नाही. गाडी लाईन अशी आहे की वेळ असेल तर खा नाही तर खाऊ नको. असेल नीक इलाज नाही मित्रांनो. एन्जॉय करूया. तर या पहिला आपण हॉटेलमध्ये जाऊया काहीतरी खाऊन घेऊ हॉटेलमध्ये. हा मस्त आहे केलं ना हॉटेल. आता हा जरा नवीन हॉटेल जरा वाटते. चांगला हॉटेल वाटतं मित्रांनो. कडक काम. ह्या हॉटेलला बसलो मित्रांनो. आम्ही ऑर्डर दिलेली आहे चिकन मसाल्याची. खाऊन घेऊया आणि बसलो तर जेवण घेतो. जेवण मस्त करून घेतो काहीच. त्याला जेवतो मग बघूया कारण की आपला जाम उकळलेला आहे. जेवण आमचं जेवण आलं मित्रांनो बघू शकताय. आम्ही कॅन्सल करा चिकन मसाला पण आणि राईस झाली मागवली. चिकन राईस झाली कारण की इथं अनलिमिटेड आहे. खाऊ शकता किती खायचे तेवढा. दादाची वेगळी माझी वेगळी गाईस खायला या काहीच खतरनाक आवडला मित्रांनो. तर जेवण घेतो मस्त की आम्ही एकदम मस्त आपले आहे बघू शकता. आणि अनलिमिटेड रोट्या खाऊ शकतो. 8 राईस रोटी खाऊ शकतो आपण अनलिमिटेड. आता रोटी घेते मी खातो. ते ग्रेव्हीमध्ये आहे आणि सुका चिकन पण आहे. थोडा गाडी आणि सूप पण आहे. चिकन सूप आहे बघ. सुका चिकन खाऊन बघतो मित्रांनो. या जेवायला मित्रांनो जेवून घेतो. रात्री निघू आपण. रात्री प्रवास करायचा आम्हाला. कांदा खाऊन घेतो.
चिकन सूप बघू शकतो मित्रांनो, कडक काम आहे, सब गरम, मजा आली. जेवतो मस्त, पहिला जेवला तर आपण भेटूया नंतर. तर मित्रांनो मस्त जेवण झालं, आमचं पोट भरून झाला, खरंच जाम पोट भरला आणि मस्त वाटलं. की जाम भूक लागली होती. भूक म्हणजे काय, जेवण पाहिजेत ना मित्रांनो. तर आपल्याला चला निघू आता, प्रवास चालू पाहिजे, प्रवास करूया. तर 2 मिनटं एक गणपती बाप्पांना मागून बघूया. की गणपती बाप्पा आपल्या गाडीत आहेत, काहीच बघू शकताय. पूर्ण मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत. बिग गणेश मूर्ती, तर बिग गणेश मूर्ती लेके जा रे हैदराबाद. तर भाऊ चला जाऊ हैदराबादला आणि आपण निघू इथून आता. तर मस्त एकदम मस्त वाटलं मित्रांनो, जेवलो, पोट भरला. आता निघूया, जेवढा प्रवास कापायचा आपण तेवढा प्रवास काढू आणि बघूया. वाटला झोपायला झोपू की ॲक्च्युली आम्ही 2 ड्रायव्हर आहेत, काही शिकायची गरज नाही. तर आता दादा बसणार, दादा जेवढं चालवतं थोडं तो चालवणार, त्यानंतर मी बसणार. मला चालवतं तर मी चालवणार. नॉनस्टॉप गेलो तर सकाळी 5:30, 7, 6 वाजेपर्यंत आम्ही आरामात पोचू. तर बघूया जिथपर्यंत पोचू तिथपर्यंत आपण तुम्हाला जेवढा दाखवायचं तेवढा मी दाखवणार मित्रांनो, काही घ्यायची गरज नाही. त्याला डोर खोलतो मी आणि आपण निघूया इथून, पुढचा प्रवास बघू. ओके मित्रांनो, आम्ही आता गाडी चेक करतो थोडंसं मागे येऊन. बघू शकतो गणपती बाप्पा. तर आपलं गणपती बाप्पा जरा डॅमेज झालेत, शपथ रॉंग झालं आपलं. गाडी एक बघा जरा जॉईंट तुटले आपले गणपती बाप्पाचे. तर इथे जरा बेकार कंडिशन थोडीशी झालेली आहे. एक गणपती बाप्पाचे तर 3 जॉईंट निघालेत. की हे कसं असं ते खड्ड्यांच्यामुळे ते आपटून निघालेले दिसत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर बाकी गणपती बाप्पा आतमध्ये आहेत. मला अजून एक गणपती बाप्पाचे जॉईंट दिसतो. एक म्हणजे आम्हाला चप्पल काढतोय आतमध्ये जायसाठी. तर हे बघा आणखी गणपती बाप्पाचे जॉईंट इथे आहे आणि दुसऱ्या गणपती बाप्पाचा एक जॉईंट तुटला आहे. आजच्या ट्रिपमध्ये 2 जॉईंट निघालेत आपले बाप्पाचे. हो अजून चेक करून बघतोय मित्रांनो. हे बाप्पा तर ओके आहेत, हे पण बाप्पा ओके आहेत. म्हणजे 2 गणपती बाप्पांचे जॉईंट निघालेत मित्रांनो. हे गणपती बाप्पा आहेत. ओ माय गॉड. तर मित्रांनो आपल्याकडनं आज ह्या ट्रिपमधून लॉस झाला. आपण म्हणजे आपल्याकडून बघा निघाला एक जॉईंट, ब्रेक झालेत. काय की कसं आहे ते ठिसूळ झालं असतं ना, एकदम सुकून त्यांना भट्टे सुकवतात मित्रांनो. ते भट्टे सुकवल्यानंतर मग ते गणपती बाप्पा जरा गणपती बाप्पाचे युपी ठिसूळ होऊन जातं मित्रांनो. तर बघा खड्ड्यात आपटले की निघून जातात. असं ते त्या बाप्पाचे 3 जॉईंट निघालेत. तर आजचा ट्रिपमध्ये जरासं रॉंग झालं आपला. आज मी चेक करायला उतरलो गाडीतून की सकाळचे 6 वाजलेत आणि 4:30 वाजलेत. आणि 4 वाजता मी चहा पिण्यासाठी आपण थांबलो होतो. आणि आपण जस्ट आता हैदराबाद रोडला लागलो आहे. पंढरपूर रोड आपण सोडून आता आपण लेफ्ट मारला होता आणि इथून आता हैदराबाद आपल्याला काहीतरी 300 किलोमीटर आहे आणि 3 तासाचं अंतर आहे. 3 कि 4 तासाचं अंतर आपल्याला. आता इथून जायचं होतं आपल्याला 300 किलोमीटर. मी एकदा चेक करायला उतरलो होतो मित्रांनो. तर चेक करायला उतरलं तर बघितलं तर 3 जॉईंट निघालेले आहेत आणि एक गणपती बाप्पाचा एक जॉईंट निघाले. तर 2 गणपती बाप्पांचे जरा डॅमेज झाले. तर 2 गणपती बाप्पा आपले डॅमेज झालेत मित्रांनो. तर थोडंसं आपलं टेन्शन आहे थोडंसं. बघूया की कलरची मूर्ती आहे. कलरची मूर्ती असल्यावर जरा आम्हाला टेन्शन असतंच. कच्ची मूर्ती असेल तर आपण काही टेन्शन नसतं आपल्याला. काही कच्ची मूर्ती आपण तयार झालं नसते आणि रेडी तयार झालेली मूर्ती आहे. तर आता बघूया पुढे जाऊन जरा आता मी स्वतः गाडी चालवणार आहे. मी स्वतः गाडी चालवायला बसणार आहे. तर चहा पिऊन घेतो मग तुम्ही आपण निघूया. चला एक डॅमेज झालं बघा तिथलं. तर सगळी साईडला ठेवलं काढून मी. तर आपण आता उतरूया खाली बाप्पाला. बघू शकतो मित्रांनो सीझर रॉंग झालं थोडंसं आणि मी साईडला द्यायचो आहे. आपला हात साईडला काढून ठेवलेत बाप्पाचे कारण की साईडला एक घास आहे ना पेंडा. तर पेंड्यावर साईडला ठेवलं म्हणजे ते हलायला नको जास्त आणि खर्चाटायला नको. तर थोडंसं डॅमेजमध्ये काय इथून निघालं आणि इथे पडलं. इथे पडल्यानंतर इथले पण थोडं डॅमेज झालं बघा मित्रांनो. ते काहीच हे पूर्ण थोडंसं कलर उडलं बघा. या कलरचं आम्हाला टेन्शन असतं की ते असं पडल्यानंतर कलर उडतं. तर बघूया त्यांचं देखील कारखाना तर मोठं आहे, काय टेन्शन नाही. ते बघूया पुढचं कसं काय होतं आहे त्यांचं. तर चला जाऊ खाली. आता चहा प्यायला आता मी चहा प्यायला बसले मस्त की आपला बघू शकतोय देशवाला. आणि आपण आता लावले हैदराबाद रोडला बघू शकतो आणि हा आपला गाडी तिथे बाप्पाची.
तर आपण चहाला आपल्या मित्रांनो या चहा पिऊन घेऊ मस्त चांगला पद्धतीने आणि इथून निघूया. ते काही चहा पितोय. चहा सकाळ सकाळ मस्त वाटलं. सकाळच्या 4-4:30 वाजता आपल्या इथून. तर आपल्याला अजून 3 तासाचं अंतर आहे. 5 तास तरी 5 तासाचं अंतर आहे. 300 किलोमीटर जायचं आपल्याला. मस्त वाटतं जरा चहा घेऊन घेतोय. मग आता मी सुद्धा गाडी चालवणार आहे. इथून निघणार आहे. बघूया जरा प्रवास करू आपण पुढचा. 3 तास आपल्याला 4.5 तास आहे आणि 300 किलोमीटर म्हणजे आहे अजून 300 किलोमीटर. गाडीत आपण आलो. चहा वगैरे झाला आपला. तर निघूया आता इथून प्रवास पुढे पुढचं. तर आपलं गणपती बाप्पाचं जॉईन निघाले. चला चला आपली गाडीत बसून घेऊया. चला मित्रांनो बसलो आपण गाडीत निघूया आपण. त्याच्यानंतर आपला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. असं काय होतं आणि की गणपती बाप्पाचे तुटमूड होतं आपल्या प्रवासामध्ये. प्रवास खूप लांबचा असतं. रस्ता खराब असतं कधी कधी त्यामुळे तुटमूड होतं आणि त्यातून काही विषय घ्यायची गरज नाही. तुम्ही काय नाराज होऊ नका कारण की ते आमचं रोजचं काम आहे. आणि हे जर तर गणपती बाप्पा चालले तिथे देखील ते मोठा कारखाना असतं आणि कारखान्यावाल्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ते रिपीट करून घेतात कामं कारण की त्यांना ते कामच त्यांचं आहे आणि कामच आपलं आमचं आहे. ते जरी तुटमूट झाली तरी ते आम्हाला परत रिपीट करावं लागतं. रिपीट तसा जॉईन बनवावं लागतं. त्याच्यावर रिपीट केलं तर मरून आपल्याला ते ओके होऊन जातं. त्यासाठी ते बनवत जातात. त्यासाठी आम्ही घडलो आहोत की ते गणपती बाप्पा तयार करण्यासाठी. मित्रांनो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त तुम्हाला मी दाखवायचं काम केलं की प्रवासात असं आपलं लॉस होतं. असं आपलं म्हणजे बघायला मिळतं आपल्याला की कसं होतं. कसं तरी आपल्या मनातून एक खंत आहे की बाबा जॉईन निघाल्याचे हात तुटले होऊन जाईल की ते टेन्शन घ्यायची गरज नाही. ते काय प्लॅस्टर आहे, PVP आहे, माती आहे, ती तुटपुट होणारच आहे. पण त्यासाठी रिपीट बनवणं ते आमचं काम आहे. तर ते असं होतं. आता बघू आपण तिकडे जाऊन बघूया. तर ते कारखाना किती मोठा आहे कारण की मला तर माहिती त्याचा कारखाना खूप मोठा आहे. तर ते निवांत बनवतील. त्याला काही टेन्शन होणार नाही. ते असं प्रवासात होतं हे तुम्हाला मी दाखवलं गेलं आहे. तुम्ही काही वाईट विचार करू नका, रॉंग काही करू नका. हे आपलं काम होतं. मी तुम्हाला दाखवतं. मी आता दाखवलं की बाबा प्रवास आमचं किती गंभीर असतं ते तुम्हाला मी आज या प्रवासामध्ये दाखवलं आहे की असं होतं म्हणून. तसं व्हायला नाही पाहिजे पण मी तुम्हाला दाखवलं. काही टेन्शन घेऊ नका. चला आपला प्रवास पुढे चालू करूया. निघूया आपण इकडं. आता हैदराबाद रोड लागला आपल्याला. तर हे पहा मित्रांनो हे असे खड्डे असतात रस्त्यात आपल्याला. हे खड्डे असे आल्यानंतर आपल्या गणपती बाप्पा तुटमुट होतं का की या खड्ड्यांची मुलं. तर तुम्ही देखील किती फास्ट नाही किती सावकाश नाही की गाडी आपली उडणार, हलणार आणि डचमलणारच. त्याच्यामुळे आपल्या गणपती बाप्पाचे तुटमुट होतं. त्यासाठी आम्हाला लई काळजी घ्यायला लागते मित्रांनो. फुकटच नाही की असंच नाही की आम्ही गाडी ड्रायव्हिंग करतो की गाडी ड्रायव्हिंग करणं म्हणजे खाऊच नाही की खाऊ म्हणजे का तर गणपती बाप्पाची गाडी आहे म्हणून. बाकी तुम्ही काही सामान असेल ट्रान्सपोर्ट सामान असेल ते कसे जाऊ शकता मित्रांनो. हे खड्डे पहा आणि तुम्हीच विचार करून बघा कसं असतं ते. जलकोट गाव लागले. जलकोट गाव. तर मित्रांनो बघा सकाळ सकाळ झालेलं आहे. मस्त सगळं सुंदर सकाळ झाली आपली मित्रांनो. तर गुड मॉर्निंग भावांनो मित्रांनो गुड मॉर्निंग. तर बघू शकता आपले सुंदर सकाळ आणि सकाळ आपण पाहूया. सिटी पण पाहूया. इकडचा नजारा पाहूया मित्रांनो. एकदम शांत आणि अति सुंदर थंड वातावरण आणि थंड हवेचे ठिकाण. तर मित्रांनो हवा पण चांगलेला आहे. सिटी पण पाहू शकतो मित्रांनो. तर चला तर चहा पिऊन घेऊया आपण सकाळचं. तर मित्रांनो आम्ही आलो दस्तापूरला आलो मित्रांनो. दस्तापूर तर या चहा पिऊ आणि चहा पिऊन जरा जाऊया आणि जरा कांदे पोहे आलेत मला. तर कांदे पोहे खातोय. तर बघूया मित्रांनो कांदे पोहे जरा असं खाऊन बरा की इकडे जरा कांदे पोहे मला वेगळेच वाटतात. पाहू शकता मित्रांनो. तर आपली गाडी लावली तिकडे साईडला पार्किंगला. चला खाऊया कांदे पोहे आणि जाऊया. चला मित्रांनो नाश्ता झाला आमचा. चहा वगैरे झाला. तर निघालो जायला आपली गाडी. चला बसून निघतो आता आम्ही पुढचा प्रवास करूया. महाराष्ट्र बॉर्डर सोडून आलो आम्ही पुढे. कर्नाटक बॉर्डरमध्ये आतून प्रवास केला आहे आणि चालू केला आपण रस्ता. एंट्री झाली तर आपलं तेलंगणा लँग्वेज आहे ते आपलं काय समजून येत नाही मित्रांनो. तर आपण आता कर्नाटकामध्ये एंट्री झालेली आहे. तर चला जाऊया. आता कर्नाटकाच्या पुढे 50 किलोमीटर आपल्याला हैदराबाद लागेल. तर आपण तेलंगणाची बाउंड्री लागेल. तर तेलंगणाची बाउंड्री आपण टिपी तिथे जाऊन फाडणार. मग आपण तेलंगणा RTO ऑफिसला पोहोचतो आहे. पण तिथे सगळं टिपी फाडतं आपली गाडी. ती टॅक्स पावती फाडतं इकडे परमिट म्हणून. आपण थांबलो आहे पावती फाडून घेतोय आणि आपल्याला परमिट फाडायला लागेल ना. तर आपला माणूस गेला आहे गाडीचा टॅक्स पावती फाडायला आपला. तर आपण थांबलो गाडी आपली परमिट वरती असू द्या लावले गाडीचं. बघा सगळ्या गाड्या थांबतो RTOला. गेला आपला मित्र परमिट फाडायला. जाऊ द्या येते. बघू शकता मित्रांनो RTO ऑफिस इथे आहे. परमिट फाडायचं असं इकडे नक्की फाडायचं असं आपल्याला इकडे द्यायला पण लागतं. काहीच आपला मित्र गेला चाललाय बघा. सचिन वालेकर भाऊ चालेत पावती फाडण्यासाठी.
तर चला मित्रांनो आम्ही चाललो आता. आपण तेलंगणामध्ये एंट्री केलेली आहे. तेलंगणा सिटी आपण निघणार आहेत आता आणि तिथून आपल्याला 2 तास आहेत अजून. तर 2 तासानंतर आपण जाणार आहेत आपण आपल्या हैदराबादमध्ये. आपल्या म्हणजे आपला लोकेशन हैदराबादला पोहोचणार. तिथं चला आता निघालो आपण. तिकीट वगैरे फाडून घेतलेली आहे. निघालो आपण इथं प्रवास तिथं चालू झाला तेलंगणा सिटीमधून. तर चला जाऊया तेलंगणा सिटीतून मजा करूया. आता आपण किती आहे अंतर तर आपण कापायला लागेल आपल्याला. काहीच कापून टाकू हरकत नाही आपल्याला. अंतरच ना कापायचंच आहे आणि कापते राहणार आहेत आपण. चला जाऊ मित्रांनो. आम्ही हैदराबादला आम्ही पोहोचलो आहोत आणि आता आम्ही आता लिंक रोडला लागलो मित्रांनो. तर हैदराबादचा लिंक रोडने आपण आम्ही आता वरून चाललो. टोल नाका पास करून वरून चाललो. बघू शकता 4 पदरी रोड आहे. एकदम भारी आणि ब्रँड आहे आणि रस्त्याची केअर पण एकदम मस्त करतात इकडे लोक. बघू शकता गार्डन वगैरे टाईप मस्त एकदम सुशिक्षित आणि एकदम सुंदर दाखवलं आहे. आता आपल्याला इथून 30 किलोमीटर पुढे जाऊन एक्झिट करायचं आहे हा हायवे. हा नागपूर हायवे आहे वाटतं. मग आम्ही त्या खाली उतरून मग आम्ही परत एकदा हैदराबाद सिटीमध्ये एंट्री करू. तर चला आपण सिटीमध्ये एंट्री करू आणि दाखवूया तुम्हाला सिटीमध्ये थोडीशी हैदराबाद सिटी पाहूया पुढे जाऊन. ती बघू शकता आपले हैदराबाद एकदम कडक आणि स्टँडर्ड. वाव कडक भाई खतरनाक खतरनाक. Every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror, so foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me, and honestly I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try it. पाहूया आपला गणपती कारखाना आले. आपण पोहोचलो आहेत हैदराबादमध्ये. तर इकडे बघा किती मोठा कारखाना आहे गणपती बाप्पाचा आणि किती मोठमोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. तर पाहूया आपण कसे आहेत आणि तुम्हाला दाखवायचं काम होतं. बघा ते आम्ही हॉटेल आलो जेवायला. तर मस्त आता खाटावर बसणार आम्ही. बसला आपला सचिन दादा खाटेवर. मी पण बसतो इथे खाटेवर. मित्रांनो आपल्याला नाही आपल्याला मेनू कार्ड आले आहे. तर आम्ही ऑर्डर चॉईस करतो काय खायचं आहे. हा पूर्ण व्हेज आहे ते. बघूया व्हेज ते व्हेज खाऊया काय आम्हाला म्हणजे ऑर्डरच नाही पूर्ण फिरतो. सिटीमध्ये नाही सिटीच्या बाहेर तिथं पण खायला बघतो ऑर्डर करतो. काहीच खाटेवर बघतो एकदम निवांत मस्तपैकी मेनू कार्डमध्ये ऑर्डर शोधतो. मित्रांनो आज पण यावेळी पण आम्हाला बिर्याणीच नाही भेटली. गेल्या टायमाला पण आलो होतो गेल्या वर्षी पण तेव्हा पण बिर्याणी नाही भेटली. यावर्षी देखील बिर्याणीच नाही भेटत मला वाटतं बिर्याणी नाही माझी नशिबी. तरी पण मी आता विचार केला आहे आता पहिला खाऊन घेतो. आता मी दाल खिचडी सांगितली बाई पण बिर्याणी नाही. व्हेज पण नव्हती साधी चिकन पण नव्हती. काय माहिती का आज काय झालं तर पाप असतील माझे. तर जाऊ द्या आपण आता निघल्यावर इथून गेल्यावर आपण पार्सल बिर्याणी घेणार बाहेरून खाणार रस्त्यात जाऊ घेणार नाही घेणार आपण मित्रांनो. तर बघा बिर्याणी नाही तर बट्ट गप्प शांत यावी वाट बघतो आम्ही दाल खिचडीची. आमची बिर्याणी आहे आपल्या दाल खिचडी आलेली मित्रांनो. आणि बघू शकता इथं पत्रवाल आहे. पत्रवालमध्ये आपण जेवण करायचं इकडे सर्वांनी. डिश आणि टाटाची गरज नाही इकडे. आपण तर दाल खिचडी ठेवूया आपण पहिला आणि पहिला जेवूया मित्रांनो. जामच बोलवली मला पण कडक गाईस कडक. या खाऊया मित्रांनो बिर्याणी नाही भेटो इकडं हैदराबाद जाऊन बिर्याणीचंच नाव आहे बारावाला. दाल खिचडी खातो आपली. दादा पण खातोय कारण की नाराज झालो आम्ही बिर्याणी मला भेटत नाही. आम्ही आता दाल खिचडी खातो. तर या खाऊन घेतो मग आपण बोलूया. पापड आला आम्हाला मोठा पापड आहे बघा. आपल्याकडसारखं नाही इकडे वेगळा पापड आहे. आपलं का छोटा असं तिथं चहा मस्त जामच भूक लागली खाऊन घेतो मित्रांनो. पापड हे पण सगळं जेवण झालं. जेवण आलो आणि गाडीत बसलो की दमलो होतो रात्रीपासून सकाळपासून. काल दुपारपासून आम्ही गाडी चालत पुन्हा रात्री गेली आमची. रात्रीहून आम्ही आता पूर्ण आता 7 दिवस जाऊन संध्याकाळ व्हायला आली आणि आपली गाडी होते खाली मागे मित्रांनो. तर आपण गाडी खाली होतो बसलो आराम करत गाडीमध्ये. बघूया गाडी खाली जरा आपण निघूया पेमेंट घेऊ खिशात टाकू गाडीला स्टार्टर मारू आणि गप्प घरी जाऊ. फुल नाइट फिर से चलाएंगे गाड़ी. फिर से घर जाएंगे. फिर से लोडिंग करना है अपने को. फिर से आना जाना चलेगा. ये गणपति बाप्पा का सीज़न है. सीज़न जब तक चले तब तक हम भी चलेंगे. गणपति बाप्पा मोरया करके चलते रहेंगे मित्रांनो. तर आपण थोडंसं बघूया आता काय प्लॅन चालू आहे. यांचं गाडी कधी खाली होते थोडी गाडी पोहोचली झाली खाली मित्रांनो. पण आपण थोडंसं राहिले ते आपण गाडी आता निघणार घेऊ. तर दादा थोडासा टेन्शनमध्ये आहे. मी पण टेन्शनमध्ये कारण की आपण तुम्हाला दाखवलं आहे की गणपती बाप्पाचे हात तुटलेत. तर हे थोडंसं कच्चार झालं होतं बोलण्याचं. परंतु आम्ही सॉल्व केलं आहे कारण की माणसाने जेवढं शांत राहाल तेवढं आपलं शांत होईल. कारण की जेवढा गुस्स्यात राहाल जेव्हा रागात राहाल तुमचा रागच उतरेल. त्यापेक्षा प्रेमाने गप्पा आम्ही राहिलो. बोल वचन झालं थोडंसं. त्यांना मी सांगितलं असं विषय असं त्याच्यात काही विषय येत नाही असं तसं असं खूप मोठा. मित्रांनो आपली गाडी झाली खाली. आपण आता निघूया आणि गणपती बाप्पा झाले केलेच खाली मित्रांनी बघू शकताय गाईज.
तर काही फायनली गाडी झाली पूर्ण खाली. तर आपण आता निघायची वेळ झालेली आहे. तर आपण आता निघणार इकडनं. तर थोडंसं पेमेंट आलं तर पेमेंट घेऊया आणि निघूया. तर चला आपण जाऊ आणि कसं वाटतं ब्लॉग नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा मित्रांनो. असंच मजा मस्ती पाहिजे तर घेऊन येऊ पण आणखी करू मजा आणि आणखी मस्ती करू. तर मित्रांनो थोडा सपोर्ट करून घ्या, आपल्याला थोडासा सपोर्ट करून द्या. आणखी तुमचा सपोर्ट भरपूर वाटलं मला. आणि आपलं 1K पूर्ण झाले, 1000 सबस्क्रायबर पण पूर्ण झाले मित्रांनो. तर नक्कीच असंच थोडं सपोर्ट घ्या आणि थोडंसं अजून द्या. थँक्यू अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, भेटूया.